मी डॉक्टर रत्नाकर अहिरे, आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी ट्रेनर आणि प्रख्यात मार्गदर्शक, न्यूझीलंड हॉस्टेलचा माजी प्राचार्य व महाराष्ट्र सरकार दुग्ध व्यवसाय विभागाचा माजी डेप्युटी कमिशनर आणि आरे कॉलनीत सन 1981 ते 2021 पर्यंत एकूण 40 वर्ष रहिवासी असून आरे कॉलनीमधील न्यूझीलंड हॉस्टेलची निर्मिती व डेअरी कोर्स यात नोकरीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सध्या मी आरे वसुंधरा फाउंडेशन या संस्थेशी संलग्न असून कन्सल्टंट आणि बिझनेस ॲडवायझर या पदावर कार्यरत आहे. आमचे ध्येय मुंबई शहरात एक नैसर्गिक आश्रयस्थान निर्माण करणे आहे, जे आरेच्या वातावरणाला जगात घेऊन जाण्याच्या संकल्पनेत खोलवर रुजलेले आहे. मुंबईच्या उपनगरीय जीवनाच्या मध्यभागी आरे हे पर्यावरण संकल्पनेचे एक प्रचंड केंद्र आहे. आरे वसुंधरा फाउंडेशन आता या बेसवर काम करू इच्छिते आणि सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय बदल आणि शाश्वततेसाठी समुदाय चालित इको विलेजद्वारे परिवर्तन घडवू इच्छिते. आरे वसुंधरा हे एक पर्यावरणीय गाव आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक अद्वितीय रोपवाटिका, औषधी वनस्पतींचे उद्यान, आदिवासी कला आणि हस्तकला केंद्र आणि पर्यावरणीय, निसर्गाशी संबंधित शैक्षणिक केंद्र उभारणी करीत आहेत. हे केंद्र लोकांना निसर्गाशी एकरूप होण्याचे फायदे समजून घेण्यास मदत करेल आणि आपल्या दैनंदिन जीवनात शाश्वत विकास साधण्यास मदत करेल. स्थानिक आदिवासी आणि वंचित समुदायांचा विकास करताना आरेच्या हिरव्यागार जंगलांमध्ये शहरी जीवन आणि निसर्ग यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी आणि यासाठी नवीन संधी शोधण्यासाठी समान विचारसरणीच्या उत्साही आणि तज्ज्ञांची सहयोग करणे हे आरे वसुंधराचे उद्दिष्ट आहे. आमचे ध्येय मुंबई शहरात एक नैसर्गिक आश्रयस्थान बांधणे आहे, जे आरेचे वातावरण जगापर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पनेत खोलवर रुजलेले आहे. निसर्गाशी एकरूप होण्याचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात शाश्वत विकासाचे फायदे लोकांना समजावून सांगण्यासाठी एक प्रकारची रोपवाटिका, औषधी वनस्पती बाग, आदिवासी कला आणि हस्तकला केंद्र आणि पर्यावरणीय, निसर्ग संबंधित शैक्षणिक केंद्र उभारण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आरे वसुंधरा सज्ज आहे. आम्हाला आशा आहे की आरेचे आकर्षण आणि हिरवा निसर्ग वापरून एक सामाजिक उपक्रम विकसित करावा, जो मुंबईकरांसाठी निसर्ग, वनस्पती आणि झाडांमध्ये वाढ आणि रस निर्माण करू शकेल आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देऊ शकेल. मुंबईच्या मध्यभागी आरेमध्ये आदिवासी गावांचे जीवन समृद्ध करण्यासाठी 10 वर्षांहून अधिक काळ केलेल्या उत्कट कामामुळे आम्ही ही ओळख राखतो. आम्ही लहान रोपवाटिका आणि शेतांना अभिमानाने पाठिंबा दिला आहे. आरेच्या दुर्गम गावांमध्ये आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक कल्याणात योगदान दिले आहे. यामुळे आम्हाला स्थानिकांच्या आशा आणि पाठिंबा मिळवण्यास मदत झाली आहे आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे सामाजिक आणि सामुदायिक विकास कसा साध्य करायचा हे समजण्यास मदत झाली आहे. आमची अंमलबजावणी 7 घटकांमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक घटक आरे वसुंधराच्या शाश्वत विकासाच्या पैलूला सादर करतो. नंबर 1, वनस्पती आणि बाग नर्सरी. नंबर 2, कॅफे. नंबर 3, सेंद्रिय शेती आणि दुकान. नंबर 4, आदिवासी कला आणि हस्तकला केंद्र. नंबर 5, आदिवासी साहस केंद्र. नंबर 6, कार्यशाळा केंद्र. आणि नंबर 7, कल्याण केंद्र. ही जमीन ही पूर्वीची पुरस्कार विजेती हेरिटेज नर्सरी आरे नर्सरी होती, जी आता बंद पडली आहे आणि पुनरुज्जीवनाची वाट पाहत आहे. या जमिनीने आधीच त्याचं महत्त्व सिद्ध केले आहे, ज्यामुळे आम्हाला कार्य करण्यासाठी एक निश्चित प्रमाण मिळाले आहे. वनस्पती रोपवाटिका हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो आरे नर्सरीच्या वारशाचे प्रतीक आहे, जो स्थानिकांना रोजगार प्रदान करेल आणि उपनगरांना हरित तंत्रज्ञान संस्कृती पद्धती सादर करेल, जे कायमचे आरेचा भाग राहतील. सुंदर स्थानिक झाडांची फांदीही न तोडता आम्ही आमच्या दीर्घकालीन योजनेची बांधणी केलेली आहे, ज्यामध्ये फुलांची लागवड, बागकाम, नागरी बागकाम, जलचर आणि जलविद्युत लागवड आणि बागकाम, पालनपोषण बागकाम आणि सल्लागार, बागकाम साधने आणि ॲक्सेसरीज, कचरा पाणी व्यवस्थापन, हिरवळीचे भूदृश्य, घरातील आणि बाहेरील, स्थानिक आणि विदेशी, पाने आणि फुले, औषधी आणि शोभेचे खते आणि सेंद्रिय कीटकनाशके, सर्व प्रकारचे वनस्पती स्मूड बोर्ड प्रेरणा हे समाविष्ट असेल. आम्ही अशा कॅफेची कल्पना करतो
जी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने महसूल आणि वन विभागाशी सल्लामसलत करून निर्धारित केलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेल. हा कॅफे पर्यावरण अनुकूल असेल आणि झोनल मास्टर प्लॅननुसार पर्यावरण पर्यटनासाठी मध्ये नमूद केल्याप्रमाणे पूर्वपरिभाषित आणि नियुक्त केलेल्या क्षेत्रांमध्ये तात्पुरती रचना असेल. आम्ही निर्दिष्ट क्षेत्रामधील झाडे आणि वनस्पतींचे संवर्धन आणि योग्य घनकचरा विल्हेवाट आणि व्यवस्थापन या संदर्भात प्रत्येक नियामक प्राधिकरणाचे पालन करू. हा प्रकल्प शेती ते काटा उपक्रम या दिशेने वाटचाल करेल. आमचा कॅफे बायोडिग्रेडेबल मटेरियलचा वापर आणि सातत्याने तपासणी सुनिश्चित करेल, जेणेकरून आमचा सहयोगी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना कायद्याअंतर्गत मंजूर झालेल्या DP अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित केलेल्या या नियमांचे पालन करेल. इको फ्रेंडली योग्य कचरा व्यवस्थापन हे आमचे उद्दिष्टे असेल. सेंद्रिय शेती हे आमच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे, जे शेतातील ताजे, स्वच्छ अन्न आणि शेती पद्धतींवर आधारित थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या बाजारपेठांना चालना देते, जे मातीची सुपीकता राखते आणि ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादनाची हमी देते. आम्ही सेंद्रिय शेतीद्वारे कृषी वनीकरणाचा परिणाम समजून घेण्याची कल्पना देखील करतो. आम्हाला आशा आहे की आम्ही नॉन-GMO भाज्या आणि फळांच्या मागणीनुसार पुरवठा करू आणि आरेमधून येणाऱ्या आमच्या उत्पादनांची हमी देऊ. आमच्या अंगणमध्ये मसाले आणि औषधी वनस्पतींच्या बागांसह अनेक बागा असतील आणि शहरी उत्पादकांसाठी सूक्ष्म हिरवळीचे उत्पादन करण्यासाठी आधुनिक तंत्रे असतील. पारंपरिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे. आमचा ब्रँड मुंबईचा सेंद्रिय उत्पादनांचा नंबर 1 प्रदाता बनू शकतो, ज्यामध्ये निवडलेल्या उत्पादनांची श्रेणी मागणी पूर्ण करते आणि काम करण्यास तयार असलेल्या आदिवासी आणि स्थानिक लोकांना रोजगार प्रदान करते. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या टेबल विभाग 33 आणि 37 नुसार ही परवानगी असलेली क्रिया आहे. आमच्या ट्रायबल लंच आणि ट्रायबल तडका उत्पादने या प्रमुख उपक्रमावर आधारित आम्हाला गाव शैलीतील कॉटेज क्राफ्ट असेंब्लीची एक नवीन पातळी गाठण्याची आशा आहे, जी ग्राहकांना महाराष्ट्राच्या परंपरा आणि भूतकाळातील आदिवासी जीवनात डोकावण्याची संधी देईल. आमचे उद्दिष्ट आदिवासी ग्रामीण जीवनाची दारे उघडण्यासाठी आणि या स्थानिक जमाती आणि त्यांच्या संस्कृतींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पाड्यांमध्ये राहणाऱ्या आरेतील विविध जमातींच्या वारशाचे जतन करणे, त्यांची परंपरा, संस्कृती आणि पाककृती जिवंत ठेवण्याची संधी देणे, ज्यामध्ये स्थानिक फळे देणारी झाडे आणि वनस्पतीचे ताजे उत्पादन, वारली प्रेरित कपडे, टोट बॅग्स आणि मातीकाम आणि लागवड करणारे समाविष्ट असतील. या व्यतिरिक्त आमच्या कॉटेज क्राफ्ट सेंटरमध्ये चहा मिक्स, मसाला मिक्स, पापड, चटण्या इत्यादींचा पुरवठा केला जाईल. या केंद्राद्वारे आम्हाला कौशल्य विकासासारख्या विविध प्रकारच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याची आणि पर्यावरण पर्यटन वाढीद्वारे पर्यावरणीय पारंपरिक जागरूकता निर्माण करण्याची आशा आहे. आम्हाला असे उद्यान तयार करायचे आहे जे जागतिक उद्यानांच्या बरोबरीचे असेल, जे नागरिकांना सर्व सुविधा पुरवेल आणि नोकरीची आवश्यकता असलेल्या हजारो लोकांना रोजगार देईल. पर्यटकांना कॅज्युअल आणि पारंपरिक मनोरंजन आणि काही उच्च ऑक्टेन खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागणार नाही. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नियमन केलेल्या क्रियाकलाप सारणी कलम 30 नुसार आरे वसुंधराचे साहसी उद्यान आणि निसर्ग मार्ग वनगावासारखे वातावरण प्रदान करेल, जे शहरी वस्त्यांमधून एक अद्वितीय निरोगी अनुभव घेईल. आमच्या प्रस्तावित इको विलेजच्या आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे विचारपूर्वक डिझाईन केलेल्या निसर्ग मार्गाचा समावेश. या मार्गामुळे विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना गावाभोवती असलेल्या नैसर्गिक सौंदर्यात सामील होण्याची एक अनोखी संधी मिळेल. प्रत्येक मार्ग विविध परिसंस्थांबद्दल माहिती देण्यासाठी, परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवण्यासाठी आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी आणि परिसंस्थेच्या नाजूक संतुलनाची प्रशंसा करण्यासाठी तयार केला जाईल. आम्ही हे ठिकाण बागायती आणि बागकाम उत्साही, विद्यार्थी, छंदप्रेमी आणि तज्ज्ञांसाठी एक समग्र शिक्षण केंद्र म्हणून सादर करतोय, जे नवनवीन प्रयोगांसाठी उपलब्ध असेल आणि लोकांना शहरातच निसर्गाची ओळख करून देईल. बागायती आधारित उपक्रम, विविध कार्यक्रमांसाठी आणि मातीकाम आणि कारागिरीसाठी जागा तयार करण्याचा आमचा मानस आहे. आमची या ठिकाणाची संकल्पना निसर्ग आणि त्याच्या उपचार शक्तींनी प्रेरित समग्र आरोग्यावर केंद्रित आरोग्य आणि कल्याण केंद्र म्हणून आहे. अशा दृष्टिकोनामुळे आपण पर्यावरणपूरक मुंबईची तयारी करताना आरे वसुंधराला नकाशावर आणू. आरे वसुंधरा येथे समृद्ध जैवविविधता, नैसर्गिक सेंद्रिय अन्न आणि सभोवतालच्या वातावरणाने युक्त योग, ध्यान, मार्शल आर्ट्स आणि संगीत थेरपीसारख्या प्राचीन भारतीय पद्धतींसह उपलब्ध असेल. आम्हाला आशा आहे की तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ
आरोग्य व्यावसायिक, निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक आरोग्य पद्धतींचा सराव करणारे वैद्य इथे निश्चित भेट देतील, जेणेकरून ते प्राचीन भारतीय शिकवणींनुसार निरोगी जीवनाकडे परत येतील. यासाठी ते श्री स्वप्नील मोरे, मोबाईल नंबर 8104774996 आणि डॉक्टर रत्नाकर अहिरे, मोबाईल नंबर 9987177684 या नंबरवर संपर्क करू शकतात. हे रोपवाटिका स्थळ मानवनिर्मित वारसा स्थळ आहे, कारण त्याची मुळे 1949 मध्ये आरे मिल्क कॉलनी संस्थेत आहेत. आम्हाला तिची प्रामाणिकता जपण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची आशा आहे. आरे वसुंधरा स्थानिक समुदायांशी सहकार्य करेल, याची खात्री करेल की पर्यावरण पर्यटनाचा फायदा अभ्यागतांना आणि स्वदेशी संस्कृतींचे जतन दोघांनाही होईल. बागकाम स्थळ आणि शेतीच्या कामांमध्ये वापरले जाणारे पाणी पावसाच्या पाण्याच्या साठवणूक पद्धतींद्वारे मिळवले जाईल, जे कॅफे आणि नर्सरी सेंटरच्या संरचनेत समाविष्ट केले जाईल. विजेचा वापर कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाईल. घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य कचरा व्यवस्थापन आणि पृथक्करण करून केले जाईल. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार सेंद्रिय कचरा कंपोस्टिंग खड्ड्यांमध्ये कंपोस्ट केला जाईल. अन्न स्थानिक पातळीवर पिकवले जाईल आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते कार्यरत राहील. आदिवासी सक्षमीकरण आणि कल्याण आणि जबाबदार नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहे. या स्थानिक जमाती आणि त्यांच्या संस्कृतींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या केंद्राद्वारे आम्हाला कौशल्य विकासासारख्या विविध प्रकारच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याची आणि पर्यावरण पर्यटन वाढीसाठी जागरूकता निर्माण करण्याची आशा आहे.